तुम्ही दुसऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना एखादा माणूस भ्रष्ट आहे हा त्याच्यावरती कलंक नाही लावत तुम्ही. मला आज कळलं की अरे ह्यानं सुद्धा मांडी आहे, त्यानं सुद्धा मांडी नावाचा अनुभव आहे हे मला आज कळलं आणि ते सुद्धा ते लागतायत. त्यांना दुसऱ्याच्या मांडीला मांडी ते लावतायत. तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व? तर तुम्ही त्यांच्या घरावरती झाडी टाकता, सगळं काही त्यांचं कलंकित करून टाकता. तो कलंक घेऊन ते तुम्ही भले त्यांना मंत्री केलं तरी मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का? मग त्यांना तुम्ही भ्रष्टाचाराचा कलंक का लावला? मी तर आता महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहे. पावसाळ्यामध्ये जाहीर सभांचं आयोजन मी कुठेही केलेलं नाही, पण जिथे जिथे लोक माझं स्वागत करतील तिथे मी तर थांबतो ते त्यांच्याशी बोलतोय आणि कार्यकर्त्यांना मी खास करून भेटतोय. आता ही कार्यकर्त्यांची भेट, जसं मुंबईमध्ये आम्ही शाखा प्रमुख, माझे गटप्रमुख यांच्याशी बोलताना गटप्रमुखांची बैठक म्हटलं तर ती एक मोठी सभाच होते. 30-40 हजार गटप्रमुख महिला पुरुष आणि युवा सेनेचे तिकडे येतात आणि ती एक सभाच होते. तर साहजिकच आहे जिथे जिथे मी जातोय, शहरांमध्ये जातोय, मतदारसंघात जातोय, तिथे सुद्धा या ठिकाणी एक सभाच होते. तर काल सुद्धा मी बघितलं की अजूनही राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांना कुठेही सरकार लक्ष देताना दिसत नाहीये. सरकार तिकडे तर दारोदारी जातंय पण दारातनं परत येते. घरामध्ये सुख शांती समाधान कशी नांदेल हे ते काही बघत नाही. नुसते कार्यक्रम करायचं म्हणून जाते की सरकार आपल्या दारी, हे नुसतं दारी जाऊन उपयोग नाहीये. त्यांच्या घरी काय आहे, घरामध्ये आहे का, सगळ्या योजना पोचल्यात का, पोचतायत का, लाभ मिळतोय का? तर ह्या योजनांचा सुद्धा पाठपुरावा करण्याचा एक कार्यक्रम मी माझ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. म्हणून त्यांना मी तो कार्यक्रमच ठेवून दिलेला आहे, ठरवून दिलाय होऊन जाऊन दे चर्चा. ज्या ज्या योजना आहेत सरकारच्या काही तुमच्या दारी आले, त्या दारात आलेल्या सरकारकडनं तुम्हाला घरात काही मदत होते का? त्या नुसत्या कागदावरतीच घोषणा आहेत आणि आता पाऊस अजूनही म्हणावं तसा पडलेला नाहीये. विदर्भामध्ये तर आता 2-3 दिवसात पाऊस नाही आला तर काय होईल परिस्थिती काय सांगता येत नाही. तर मग या सरकारी योजनांच्या कागदी होड्या सोडायच्या कुठे ते सुद्धा त्या सरकारला आता विचारण्याची वेळ आली. तर आपल्या माध्यमातून मी हे माझ्या तमाम कार्यकर्त्यांशी सांगत आहे, बोलत आहे आणि नागरिकांना सुद्धा सांगतोय की आपणही आता विचार करा की या योजनांचा लाभ आपल्याला खरंच मिळतोय का? तर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर एकूणच राजकारण आणि राजकारण याच्यामध्ये व्यस्त असलेले सगळे पक्ष याचा आता उभं जनतेला आलेला आहे आणि राजकारणामध्ये तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझंच होणार. हा जो एक नवीन पायंडा पडलेला आहे, हा पायंडा केवळ आमच्या पक्षालाच नव्हे तर राज्याला आणि देशाला घातक करणार. जनतेचा जर का लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर जनता ही रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही आणि ती वेळ येऊ नये म्हणून मी सगळ्यांनाच सांगतोय की आपण सगळे मिळून एक राजकारणाचं सुसंस्कृतपणा आहे तो घालू. पण त्यांचं एवढं लागण्यासारखं काय? त्यांना हा माझा शब्द लागला असेल, त्यांना मला विचारायचे तुम्ही दुसऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना एखादा माणूस भ्रष्ट आहे हा त्याच्यावरती कलंक नाही लावत तुम्ही. एखादा माणूस भ्रष्ट आहे, तू भ्रष्ट आहे, तुमचं कुटुंब भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचाराचा कलंक तुम्ही नाही का लावत? मग आता माझं असं म्हणणं आहे की मी भाषणात पण बोललेलो आहे की हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन आक्रोश केला होता की अशा वारंवार खाडी टाकण्यापेक्षा एकदा काहीतरी गोळ्या घालून आम्हाला हार मारा. मग आता तेच हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी, म्हणजे मला बरं वाटलं की आम्हाला जे बोलत होते की बाळासाहेबांना अटक करण्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. मला आज कळलं की अरे ह्यानं सुद्धा मांडी आहे, त्यानं सुद्धा मांडी नावाचा अनुभव आहे हे मला आज कळलं आणि ते सुद्धा ते लागतायत. त्यांना दुसऱ्याच्या मांडीला मांडी ते लावतायत. म्हणजे जर तुम्ही म्हणाल तर तो माणूस भ्रष्ट आणि त्याला तुम्ही मंत्रिमंडळात स्थान देता, म्हणजे असं काय आहे की तो नेमका भ्रष्ट आहे का देव आहे? तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व? तर तुम्ही ज्याप्रमाणे सगळ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करता आहात आणि त्याच्यानंतर कलंकित करून बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात स्थान देतात, तर त्या कुटुंबानी समाजात वावरायचं कसं? एकदा तुम्ही त्यांच्या घरावरती झाडी टाकता, सगळं काही त्यांचं कलंकित करून टाकता. तो कलंक घेऊन ते तुम्ही भले त्यांना मंत्री केलं तरी मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का? मग त्यांना तुम्ही भ्रष्टाचाराचा कलंक का लावला? म्हणजे माझा कलंक शब्द एवढा परिणामकारक असेल असं मला वाटलं नव्हतं, पण त्याच वेळेला मी सांगतो की मला एवढं बरं वाटतं की थोडं तरी मन तुमचं जागा आहे. तर त्या मनाच्या म्हणजे जनाच्या नाही तर मनाचा ऐकून दुसऱ्यांवरती आरोप करताना त्याचं भान ठेवा.
विधान याच्यावर नितीन गडकरींनी खेद खंत व्यक्त केली. मला सुद्धा नितीन गडकरींना सुद्धा या अनुभवातून जावं लागलेलं आहे आणि मला काही गंमत वाटत नाहीये कोणाला काय बोलायचं. आता पूर्वी मी अफजल खानाची सॉरी असं बोललो होतो. आता अफजल खानाच्या सॉरीमध्ये बोलण्याचा हेतू माझा हा होता की तुम्ही सगळ्यांनी शिवचरित्र आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, सगळं काय वाचलं असेल नसेल सगळ्यांनी तरी ऐकलेलं आहे आणि जाणता राजा बघितलेला आहे. त्या जाणता राजामध्ये तो प्रसंग आहे, अफजल खानाची सॉरी आली आणि ते कान्होजी जेने नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला जातात आणि सांगतात की खानाचा खलिता आली आहे, तर त्यांच्या भाषेमध्ये ते बोलले आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले एक तर आम्हाला येऊन सामील व्हा, धर्मांतर करा, नाहीतर कुटुंबासकट मारले जात. आता हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय जे घराघरात घुसवत आहेत म्हणजेच त्याचा अर्थ तोच आहे की कुटुंबासकट सामील व्हा, नाहीतर कुटुंबासकट आम्ही तुम्हाला कापून टाकू. असंच त्याचा अर्थ झाला ना. म्हणजे घराघरामध्ये तुम्ही ईडी सीबीआय घुसवतायत तेव्हा ते कुटुंब कलंकित नाही होत, त्याला कलंक लागत नाही. मग तुम्हाला जर का आम्ही काही बोललं नुसती जाणीव करून दिली तर एवढी तुमची तळपायची मस्तकात याचं कारण काय? पहिलं हे थांबवा. माझं मत आहे उघडेपणाने आपण जाऊ, उघडे म्हणजे जाहीरपणाने लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांना फैसला करू दे. पण तुम्ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करता आहात, लोकांना उद्ध्वस्त करता आहात, कुटुंबाची मानसिक शांती हिरावून देत आहात आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्ही त्याला पक्षात घेऊन मानाचं पान वाटतात व लोकांमध्ये त्या लोकांनी कुटुंबाने वावरायचं कसं? सर, यापूर्वी देखील आरोप टीका केली होती, मात्र बॅनर पाडणे, काळप असणं ही नक्की कोणती संस्कृती आहे? हे सगळ्यांनीच बघायला पाहिजे. आता मला सांगा, मी आजच पेपरमध्ये बातमी वाचली की येत्या 4-5 दिवसात मला वाटतं लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? पंतप्रधान मोदीजी येत आहे. कोणाच्या हस्ते होणार आहे? पवार साहेब. मग 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे? व्यासपीठावर कोण कोण असणार? म्हणजे मला एवढंच त्याचं काय तारतम्यच कळत नाहीये. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे याचं ठणकावून ब्रिटिशांना सांगणारा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा आता लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा? लोकमान्यांनी तेव्हा जो विचारला होता प्रश्न, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा प्रश्न विचारणार कोण? कोणाला उत्तर कोण देणार? ज्यांच्यावरती तुम्ही 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष आता तुमच्या सोबत आला. पवार साहेब तुमच्या बरोबर व्यासपीठावर असतात, आमच्यातले नेते तुमच्या सोबत असतात. मग शेवटी लोकांनी बघायचं काय? कोण कलंकित आणि कोण कसला, म्हणजे कोण कोणाला कलंक लावते. आणि मग निदान आपण एक माणुसकी म्हणून एकमेकाचा आदर करून ठेवला पाहिजे. जे काय आरोप असतील त्या आरोपाला जागा, आरोप करताना जबाबदारीने वागा. आरोप केल्यानंतर ते केवळ त्यांना घाबरून टाकून पक्षात घेतले आणि आरोप चौकशी बंद केली. मग पहिले ज्यांना तुम्ही घाबरून पक्षात घेतले त्यांच्या चौकशीचं पुढे काय झालं?